नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनमध्ये आताच्या घडीची महत्त्वाची बातमी. केस कोर्टामध्ये खंडणी प्रकरणावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद हा पूर्ण झालाय. हत्या प्रकरण मालमत्तेच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी द्या. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये ही मागणी केली आहे. आरोपीकडून तपासामध्ये सहकार्य केलं जात आहे. कोठडीची गरज काय, असा सवाल कराडच्या वकिलांनी केलेला आहे. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सागर. विशाल, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 1 तासापासून जे आहे या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडला आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी तपास अधिकारी असतील किंवा सरकारी वकिलांनी या ठिकाणी मागितलेली आहे. कारण पुढील गुन्ह्यांचा जो आहे तो तपास आम्हाला करायचा आहे. एकंदरीतच आर्थिक गुन्ह्याशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यामुळे या ठिकाणी वाल्मिक कराडने त्याच्या नावावरती दुसरीकडे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे का, देशासह देशाबाहेर देखील त्याने कुठे प्रॉपर्टी आपली घेतलेली आहे का, याचा देखील तपास आम्हाला करायचा आहे. कारण खंडणी संदर्भातला हा सगळा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी सुरू होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आम्हाला आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून देखील युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ मीडियामध्ये नाव आल्यामुळे त्यांना या प्रकरणामध्ये म्हणजेच खुनाच्या किंवा एकंदरीत प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न होतोय का, आणि त्यामुळे असं जर असेल तर ते चुकीचं आहे. कारण या ठिकाणी वाल्मिक कराड जे आहेत ते सर्व एकंदरीतच गुन्ह्यातील तपासाला मदत करतायत. स्वतःहून CID कडे शरण आलेले असल्याचा देखील त्यांनी दाखला दिलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराडच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद जो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी खरं तर तपास अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी खंडणीच्या बरोबरच खुनाच्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संबंध वाल्मिक कराडांचा आहे असं कुठेही पुरावा देऊ शकलेले नाहीयेत. आणि 15 दिवसांचा कालावधी जो आहे तो खूप मोठा कालावधी त्यांना मिळालेला होता कोठडीचा. त्या दरम्यान ते कुठलाही पुरावा सादर करू शकले नाही. त्यामुळे एकंदरीतच त्याचा आता 10 दिवसांची आणखी कोठडीची गरजच काय आहे असा सवाल वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे एकंदरीतच दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो आता केज कोर्टाकडून ऐकून घेण्यात आलेला आहे आणि काही वेळातच यावरती जे आहे तो निर्णय येणं अपेक्षित आहे. खरं तर वाल्मिक कराडला जे आहे ते कोर्ट रूमच्या बाहेर बसवण्यात आलेलं आहे आणि आज ऑर्डर देण्याचे काम जे आहे ते सुरू आहे. नक्की कोर्ट कशा पद्धतीची ऑर्डर देते, वाल्मिक कराडला आणखी पोलीस कस्टडी देते का की न्यायालयीन कोठडी देते, याकडे देखील लक्ष लागलेलं सगळ्यांचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रकरणामध्ये खरं तर सुरुवातीपासून जर आपण हे प्रकरण बघितलं तर वाल्मिक कराडने जे आहे ते आवादा कंपनीच्या मॅनेजरला या ठिकाणी 2 कोटीची खंडणी जी आहे ती मागितल्याचं या खंडणीच्या आरोपामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या सांगण्यावरून अनिकेत घुले जो आहे तो या ठिकाणी या आवादा कंपनीच्या परिसरामध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणी तिथल्या गार्डला जे आहे ती मारहाण झाली आणि त्यातून अॅट्रॉसिटीची तक्रार जी आहे ती खरं तर पोलिसांकडे केली गेलेली होती. मात्र ती तक्रार दाखल करून घेतली नाही आणि त्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये या गार्डला वाचवण्यासाठी किंवा गार्डच्या बाजूने सरपंच संतोष देशमुख जे आहेत ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी याच संपूर्ण प्रकरणातून बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. आणि या बाचाबाचीनंतर या ठिकाणी ही घटना जी आहे ती 9 तारखेला साधारण 6 तारखेला हा संपूर्ण वाद झाला. 9 तारखेला या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची अनिकेत घुले यांनी अपहरण करून हत्या केल्याचं देखील सांगण्यात आलं आणि त्यानंतरच खंडणीचा देखील गुन्हा जो आहे तो या ठिकाणी वाल्मिक कराडवर दाखल झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच युक्तिवादामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामुळेच किंवा खंडणीमुळेच ही हत्या झाल्याचा एकंदरीत संबंध लावण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळालेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारी वकिलांनी हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो मांडलेला आहे. त्याचबरोबरीनं वाल्मिक कराडच्या अनेक प्रॉपर्टीज देखील आम्ही या ठिकाणी म्हणजे आम्हाला त्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आणखी कुठे त्याची प्रॉपर्टी आहे का, दुसऱ्याच्या नावावरती प्रॉपर्टी आहे का, किंवा भारताबाहेर कुठे परदेशात त्याची गुंतवणूक आहे का, दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक आहे का, याचा देखील आम्हाला तपास करायचा आहे. त्याद्वारे आम्हाला आणखी काही माहिती समोर येऊ शकते आणि म्हणूनच हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी सरकारी वकिलांनी केलेला होता. मात्र त्याला कुठेतरी आक्षेप जो आहे तो वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मुळातच असं म्हटलंय की या ठिकाणी मीडियामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव समोर येतंय म्हणून या पद्धतीचा त्यांच्या या प्रकरणामध्ये गोवण्याचा म्हणजे 302च्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल त्यांच्या वकिलांनी केलेला आहे. त्याचबरोबरीनं वाल्मिक कराड याने सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये सहकार्य जे आहे ते यांना केलेलं आहे. त्यामुळे आमच्या वाल्मिक कराडकडून म्हणजेच आमच्या आशिलाकडून या ठिकाणी संपूर्णतः सहकार्य पहिल्या दिवसापासून आहे. स्वतःहून CIDला तो शरण आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती
पोलीस कस्टडी मागणार, कारण यापूर्वी 15 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना दिलेली होती आणि त्या 15 दिवसांमध्ये तपास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही पद्धतीचा खुनाशी संबंध असल्याचा पुरावा सादर करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे हा संपूर्ण युक्तिवाद करत सिद्धेश्वर ठोंबरे जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी पोलीस नक्कीच सागर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आतापर्यंत कोर्टामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्याच्यावर नजर टाकूयात। हत्येचा सहभाग तपासायचा आहे, कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले, तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। देशाबाहेर परदेशामध्ये मालमत्ता जमवली आहे का हे तपासायचं आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये कराडचा तपास करायचा आहे असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या कार्यालयामध्ये गेला। 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला। वादानंतर 9 डिसेंबरला घुलेनं संतोष देशमुखांची हत्या केली अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। कराडने इतर कुणाच्या नावावर मालमत्ता खरेदी केली का हे तपासायचं आहे। त्याच्यामुळे कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी करण्यात आली आहे। सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलेला आहे।